पुन्हा साधू साधू साधू. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंताचा सुव्याख्यात पवित्र सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन. पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही पंचांग प्रणाम करतो. आज श्रद्धासंपन्न हिवराळे परिवार यांनी मोठ्या श्रद्धेनं आज घरी भंतेजींना आमंत्रित करून बुद्धपूजा तथा परित्राण पाठाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय धम्मोपासिका पूनममाई बोहाळ तसेच धम्मदूत मैत्री संघाचे सर्व सभासद उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. आजच्या या मंगल प्रसंगी आपण ऐकणार आहोत की सद्धर्मामध्ये आचरणाला किती महत्त्व आहे. हा एक आपण प्रसंग, या गोष्टीचं महत्त्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. फार वर्षापूर्वी एक तरुण राजकुमार घर संसाराला कंटाळून त्याने गृहत्याग करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्याच्या नंतर तो तरुण फिरत फिरत एका आश्रमामध्ये गेला. तर त्या आश्रमामध्ये एक वयोवृद्ध गुरु राहत होते. ते गुरु तिथे आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं ज्ञान देत होते, धर्माचं अमृत पाजत होते. तर हा तरुण पण एका रात्रीच्या प्रहरी तिथे तो पोहोचला आणि तिथे पोहोचून तो गुरुला अभिवादन करून त्या आश्रमामध्ये राहत होता, सेवा करत होता, सगळ्यांसोबत एक मैत्रीने व्यवहार करत होता. तर त्या आश्रमामध्ये रोज संध्याकाळी प्रवचन असायचे आणि प्रवचनासाठी बरेचसे लोक यायचे आणि ते प्रवचन ऐकत असत. तर जवळजवळ 10-15 दिवस झाले तर गुरु एका विषयावरतीच प्रवचन देत असत रोजच. आणि ते येणारे लोक पण ते रोज तेच प्रवचन मन लावून ऐकत होते. तर हा नवीन तरुण म्हणजे याला असं आश्चर्य वाटतं की बाबा एवढे मोठे गुरु आहेत आणि एकाच विषयावरती रोज प्रवचन देतात, तर जरा वेगवेगळे विषय सांगितले पाहिजेत, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आम्हाला दिलं पाहिजे, तर आम्हाला काहीतरी बोध होईल त्याचा. तर अशा प्रकारे तो विचार करतो आणि विचार करून तो म्हणतो की आज उद्याचा दिवस बघू आपण विषय बदलतो का प्रवचनाचा. तर दुसऱ्या दिवशी पण तेच प्रवचन असतं, तीच गाथा असते, तेच अर्थ असतो, नाही का. आणि मग तो असा चित्तामध्ये विचार करतो की आता मी आश्रम सोडून गेलं पाहिजे, इथं काय नवीन ज्ञान ऐकायला मिळत नाही. आणि तो असा विचार करतो आणि त्या रात्री तो झोपी जातो. तर परत दुसऱ्या दिवशी त्या आश्रमामध्ये एक तरुण संन्यासी येतात. आणि ते तरुण संन्यासी आल्याच्या नंतर हा तरुण मुलगा त्यांना भेटतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांची विचारपूस करतो, भोजन दान करतो त्यांना. आणि तो तरुण म्हणतो की तुम्ही या आश्रमामध्ये काही दिवस थांबता का. तर तो तरुण संन्यासी म्हणाला की ठीक आहे, इथे जे आश्रमात राहणारे मोठे गुरु आहेत त्यांची मी परमिशन घेतो, ते राहा म्हटले तर मी इथे थांबतो. आणि मग गुरुची परमिशन घेऊन तो तिथे राहतो. तर मग
त्या रात्री ते म्हातारे जे गुरु असतात ते गुरु म्हणतात त्या तरुण संन्याशाला की तू आज या आश्रमामध्ये प्रवचन दे, मी तर रोजच प्रवचन देत असतो. तर त्यावेळेस ते तरुण संन्याशी पण खूप खुश झाला. त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये जे विद्वत्ता आहे ते विद्वत्ता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेस तो तरुण संन्याशी खूप गहन गंभीर विषयावर, नवीन विषयावरती त्या आश्रमामध्ये चर्चा करतो, प्रवचन देतो, त्यांना ज्ञान देतो. तर हा जवळजवळ 1-1.5-2 तासाचा तो म्हणजे प्रवचनाचा कार्यक्रम होतो. आणि त्यावेळेस हा तरुण जो असतो, त्या आश्रमात राहणारा मुलगा, तो पण प्रवचन ऐकतो. आणि मग तो असा विचार करतो की या आश्रमामध्ये जे राहणारे जुने वयोवृद्ध गुरु आहेत ते तर एकाच विषयावरती प्रवचन देतात, एकाच गाथेला समजावून सांगतात. पण आज नवीन आलेल्या तरुण संन्याशांनी अनेक विषयावरती प्रकाश टाकलेला आहे, अनेक विषयाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, ज्ञान दिलं आहे. हे किती विद्वान आहेत, किती प्रकांड पंडित आहेत, यांच्यामध्ये भरपूर ज्ञान आहे. आणि अशा प्रकारे तो तरुण मुलगा विचार करत असतो. आणि विचार करता करता चित्तात असाही भाव उत्पन्न करतो की जे वयोवृद्ध गुरु आहेत त्या वयोवृद्ध गुरुला ह्या तरुण संन्याशाचं प्रवचन ऐकून कदाचित चित्तामध्ये एक द्वेष उत्पन्न झाला असेल, त्याच्या चित्तामध्ये जलस उत्पन्न झाली असेल, नाही का, त्यांना घृणा उत्पन्न झाली असेल. अशा प्रकारे तो तरुण मुलगा विचार करतो. आणि हे प्रवचन संपतं त्यावेळेस तो तरुण शिष्य वयोवृद्ध गुरुला म्हणतो की आज जे मी प्रवचन दिलं आहे ते प्रवचन तुम्हाला कसे वाटले, मी जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान तुम्हाला कसे वाटले, याच्यावरती आपण थोडा प्रकाश टाकावा, मला अभिप्राय द्यावा. त्यावेळेस ते वयोवृद्ध गुरु म्हणतात, मी तेच प्रयत्न करतो की तू काहीतरी ज्ञान देशील, नाही का, पण 2 तास झाले तू काय ज्ञान देतच नाहीस. तर तरुण म्हणाला की मी इतका वेळ प्रवचन दिलं आहे, अनेक विषयाचं ज्ञान तुम्हाला दिलं आहे, तरी तुम्ही असे कसे बोलू शकता की तू काहीतरी बोलशील, आतापर्यंत मग कोण बोललं. तर गुरु म्हणाले की तू बोललेला नाहीस, तू ज्या उपदेशाचा अभ्यास केला आहे, जसं की अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, नाही का, त्या शास्त्राचा तू अभ्यास केलेला आहेस. वेद असेल, वेदाचा तू अभ्यास केलेला आहे, त्याच्यानंतर अनेक धर्माचे ग्रंथ आहेत त्याचा तू अभ्यास केलेला आहेस. ते अभ्यास करून, वेदाला पाठ करून तू ते ज्ञान इतरांना दिलं आहेस, परंतु तुझ्या अनुभूतीचं ज्ञान काय आहे, तुझ्याकडचं ज्ञान काय आहे, स्वतःचं ज्ञान काय आहे. तर त्यावेळेस तो तरुण शिष्य म्हणाला की गुरुदेव, माझ्याकडे तर स्वानुभूतीचं ज्ञान नाहीच आहे. मी जे अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे ते वाचन करून मी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते गुरु म्हणतात, या गोष्टीला मी ज्ञान म्हणतच नाही, नाही का. 4 पुस्तकं वाचले आणि ते पुस्तकं वाचून इतरांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी ज्ञान म्हणत नाही. जो व्यक्ती मानवी जीवनामध्ये स्वतः ज्या गोष्टी अंमलात आणतो, आचरणामध्ये आणतो, आचरणात आणलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याला मी ज्ञान म्हणतो. परंतु मी तुझं कालपासून आचरण बघत आहेत, तर तुझ्या आचरणामध्ये तर कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाहीच आहे, तुझ्या आचरणामध्ये कुठल्या प्रकारचा मर्म नाही आहे, तुझ्याकडून आम्ही आदर्श काहीच घेऊ शकत नाही, परंतु तुझ्याकडे 4 पुस्तकं वाचलेलं ज्ञान आहे, त्याला मी ज्ञान म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सुद्धा धम्मामध्ये ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं आहे.
भगवान बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जवळजवळ हजारो गाथा पाठ आहेत, हजारो सूत्र पाठ आहेत, अनेक विषयाचा अभ्यास आहे, परंतु त्या विषयाचं त्याच्यामध्ये आचरण नसेल तर तो व्यक्ती काय आहे? कुचकामी आहे. एका ठिकाणी बाबासाहेब पण हेच सांगतात की एखाद्या व्यक्तीकडे विद्वत आहे, विद्या आहे, परंतु त्या विद्येला शिलाचे जोड नसेल तर ती विद्या त्याची फुकाची ठरत असते, आहे की नाही? तर याप्रमाणे आपणही हे मानवी जीवन जगत असताना जे भौतिक ज्ञान आहे त्या भौतिक ज्ञानाला महत्त्व न देता आपल्या आचरणाला आपण जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्यामध्ये म्हणजे शुद्ध आचरण असेल तर त्या आचरणाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्तीची अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून भगवान बुद्धाने एका भिक्षूला सांगितलं होतं की हजारो गाथा पाठ करण्यापेक्षा तो एकच गाथा पाठ कर, आणि ते एकच गाथा पाठ करून त्या गाथेला जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न कर, आहे की नाही? जे पटिशेन नावाचे भिक्षू होते तर त्यांना तर विद्वान प्रकांड पंडित अरहंत भिक्षू पण शिकवायला जायचे, नाही का? पण त्यांच्या लक्षामध्ये काहीच राहत नव्हतं. पण जेव्हा भगवान बुद्ध गेले आणि त्याला एकच गाथा शिकवली आणि त्याने ती लक्षात ठेवली, त्या गाथेला आचरणात आणलं आणि मग तो ध्यान मनन चिंतन करून अरहंत बनला होता, तो मुक्त झाला होता, नाही का? तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये छोटंसं ज्ञान असावं, पण ते अनुभूतीचं असावं. आपण हजारो गाथा पाठ करतो, इतरांना सांगतो, त्याला काही महत्त्व नाही. आपण एकच गाथा पाठ करा, त्याचं आचरण करा आणि ती गाथा तुम्ही इतरांना सांगा. भगवान बुद्ध हेच सांगतात की तुम्ही ज्या गोष्टीचं आचरण करता आणि ती गोष्ट इतरांना देण्याचा प्रयत्न करता तर त्या गोष्टीचा समाजामध्ये अधिक प्रभाव पडत असतो, कारण ते ज्ञान तुमच्या आचरणात आलेलं आहे. पण जे ज्ञान तुमच्या आचरणात नाहीच आहे आणि त्याचा उपदेश करता, एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे आणि दारू पिणारा व्यक्ती तो तुम्हाला सांगतो की दारू पिऊ नका आणि तुम्ही बघता त्याला रोज दारू पिता, तर त्याचा प्रभाव पडणार आहे का? तर नाही पडणार, आहे की नाही? तर याप्रमाणेच भगवान बुद्ध सांगतात की जर ज्या गोष्टीचं तुमच्यामध्ये आचरण नाही आणि ती गोष्ट इतरांना तुम्ही देता तर त्याचा प्रभाव पडत नाही. पूज्य बाबासाहेब आंबेडकर संसदमध्ये जायचे. आता आपण संसदचं वातावरण बघतो, नाही का? तर त्याच्यामध्ये किती गोंधळ असतो, किती कालवा असतो, कोणी कोणाचं ऐकत नाही. आमदार खासदार मंत्री असतात तिथे, जसं काय ते बालवाडी भरवली इतका गोंधळ असतो, आहे की नाही? तर त्या काळी पण 56च्या दरम्यान पण असंच होतं. त्या काळी पण अशा प्रकारचा गोंधळ असायचा. पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर भाषण देण्यासाठी उभे राहायचे किंवा आपल्या समाजाचे जे काही मुद्दे आहेत आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहायचे, तर बिलकुल गांधीजीपासून नेहरूपासून, नाही का, हे सगळेच लोक एकदम चिडीचूप व्हायचे, एकदम शांत बसायचे, नाही का? आणि सगळ्यांचं लक्ष बाबासाहेबाकडे असायचं की बाबासाहेब काय बोलतात, बाबासाहेबाचे काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, नाही का? आणि एवढी मोठी संसद एकदम स्थित प्रज्ञेवाचे, स्थिर व्हायचे. हे कशामुळे व्हायचे बरं? बाबासाहेब पण त्यांच्यासारखेच नेते होते. तर या लोकांमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये एक फरक होता की बाबासाहेब आचरणशील होते, बाबासाहेबांमध्ये नीतिमत्ता होती, आहे की नाही? ते शुद्ध जीवन जगणारे होते आणि विशेष ते बोधिसत्व होते. बोधिसत्वाच्या 10 पारमिता पूर्ण असतात आणि ज्या व्यक्तीच्या 10 पारमिता पूर्ण असतात तो व्यक्ती जेव्हा सभेमध्ये उभा राहतो तर त्याची सिंहगर्जना असते, आहे की नाही? त्या सिंहगर्जनेचा एक वेगळा मोठा प्रभाव असतो, खूप मोठा परिणाम असतो. आणि मग बाबासाहेब संसदेमध्ये बोलायचे तर लोक शांत व्हायचे आणि बाबासाहेबांचं ते ऐकायचे, नाही का? तर अशा प्रकारे धम्मामध्ये आचरणाला, आपल्या कृतीला, प्रॅक्टिकल जीवन जगण्याला खूप महत्त्व आहे. काहीच गरज नाही आपल्याला 100 ग्रंथ वाचायची. आपण फक्त पंचशील पालन केलं आणि पंचशील जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तरी याच्यामध्ये आपलं खूप कल्याण आहे, आपलं खूप मंगल होणार आहे. बुद्ध काळामध्ये काही भिक्षू होते. तर ते काही भिक्षू
ग्रामवासी होते, म्हणजे गावात राहत होते नाही का, आणि काही भिक्षू अरण्यवासी होते. तर आता जसं आपल्याला भिक्षूंमध्ये अज्ञान दिसतं तसं बुद्ध काळामध्ये पण होतं. बुद्ध असताना नाही का, बुद्ध असताना सुद्धा भिक्षूमध्ये अज्ञान होतं. ते पण असे बुद्ध काळात पण परिपक्व शीलावरती आरूढ नव्हते. छोटे मोठे दोष त्यांच्यामध्ये असायचे नाही का. तर जे ग्रामवासी भिक्षू होते तर त्यांच्याकडून कळत न कळत कधी कधी शीलघात होत असे नाही का, त्यांच्याकडून शीलाचं उल्लंघन होत असे. पण त्यांच्यामध्ये विद्वत्ता मात्र प्रचंड असायची नाही का, त्यांच्यात ज्ञान मात्र भरपूर असायचं. ते तासन तास एका एका विषयाला धरून बोलत असत. आणि जे अरण्यात राहणारे भिक्षू होते त्यांना काय तेवढा अभ्यास नव्हता, पण ते जीवन मात्र खूप परिशुद्ध जगायचे. तर एकदा जे काय झालं की हे ग्रामवासी जे भिक्षू होते, म्हणजे ह्यांच्या चित्तामध्ये त्या अरण्यवासी भिक्षूंबद्दल द्वेष उत्पन्न झाला. कारण अरण्यवासी भिक्षू जे आहेत तर ते तासन तास परित्राण पाठ करत असत, गाथा बोलत असत आणि थोडंफार म्हणजे धम्मानुसारच जीवन जगायचे. ते थोडंफार म्हणजे जास्तच जगायचे. तर हे ग्रामवासी भिक्षू एकदा त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आम्ही पण रात्रभर परित्राण पाठ करतो, आम्हाला एवढ्या गाथा येतात नाही का, आम्हाला पण एवढं त्रिपिटकाचं ज्ञान आहे, तुम्हालाच आहे का. तर ते बिचारे साधे भिक्षू होते, जंगलामध्ये राहणारे. ते म्हणले बाबा ठीक आहे, तुम्हाला येतात गाथा तर बोला तुम्ही. आणि ह्या भिक्षूंनी, गावातल्या भिक्षूंनी जवळजवळ 9-10 तास रात्रीचा परित्राण पाठ केला होता. आणि यांच्यासोबत जे उपासक आले होते गावामधले ते परित्राण पाठ ऐकताना झोपे गेले नाही का पूर्ण, आणि त्यांचा परित्राण पाठ संपला. त्याच्यानंतर जे अरण्यामध्ये राहणारे भिक्षू होते त्या भिक्षूंनी म्हणाले की आम्ही 1-2 तास परित्राण करू का, आपली अनुमती आहे का. तर त्यावेळेस त्या भिक्षूंनी अनुमती दिली आणि त्या जंगलात राहणाऱ्या भिक्षूंनी 2 तास परित्राण पाठ बोलला. जेव्हा परित्राण पाठ बोलून झाला तर तेव्हा निसर्ग देवतांनी, चक्रवाळातील देवतांनी त्या ठिकाणी भंतेचा परित्राण पाठ झाल्यावरती साधुकार दिला होता. त्यांच्या परित्राण पाठाचं अनुमोदन केलं होतं आणि साधुकार दिला होता. तर त्यावेळेस हे गावातल्या भिक्षूंनी ही गोष्ट प्रत्यक्ष बघितली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, भगवान बुद्धाच्या गाथा बोलून देवता अनुमोदन करत नाहीत. तर जेव्हा व्यक्ती शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करतो, शीलाचं पालन करतो आणि समाधीचा अभ्यास करतो, कायावाच्या मनाने शुद्ध जगतो, त्यावेळेस मात्र निसर्गातील देवता आपल्या प्रत्येक शब्दाचं अनुमोदन करतात आणि ते आपलं रक्षण करत असतात. शील सदाचाराने जगणारा व्यक्ती हा सदैव चातुर महाराजिक देवतांच्या म्हणजे दृष्टीपथास पडत असतो. त्या 4 देवतांची दृष्टी त्या मनुष्यावरती, त्या भिक्षूवरती सदैव असते. शील पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये खऱ्या अर्थाने अनेक प्रकारची ऊर्जा असते, अनेक प्रकारचे बल त्या व्यक्तीमध्ये असतात. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आचरणाला खूप महत्त्व दिलं पाहिजे. जो आचरणशील व्यक्ती असतो तो व्यक्ती या जीवनामध्ये सुखी बनत असतो. जो व्यक्ती आचरणशील नाही तो व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनामध्ये दुःखी असतो, आहे की नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी या जीवनामध्ये सुखी बनण्यासाठी, समाधानी बनण्यासाठी, आध्यात्मिक आणि भौतिक सर्व प्रकारचं धन प्राप्त करण्यासाठी आपण आचरणशील बनण्याचा प्रयत्न करा. भगवंताने सांगितलं नतावता धम्मधरो यावता बहुभासते, आहे की नाही. आपण धम्मपालन गाथेमध्ये म्हणतो नाही का, केवळ बोलण्यापुरताच धम्म धारण करू नका, तर त्याचं आचरण पण झालं पाहिजे नाही का. अशा पद्धतीचा धम्म आपण धारण करण्याचा प्रयत्न करत चला. आचरणाच्या माध्यमातून खूप आपल्याला लाभ होतील नाही का. तर आज हिवराळी परिवारांनी परित्राण पाठ घेऊन, बुद्धपूजा घेऊन धम्माचं खूप शुद्ध आचरण केलेलं आहे, धम्माचं खूप पालन केलेलं आहे. हे बौद्धांची
श्रेष्ठ अशी संस्कृती आहे. ह्या परित्राण पाठामध्ये भगवंताचा खूप मोठा आशीर्वाद असतो. ज्या ज्या लोकांनी भगवंताला आणि भगवंताच्या वचनाला श्रद्धेने स्वीकारलं ते लोक तरल्या गेले. त्या लोकांचं खूप मंगल झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे. केवळ गाथेच्या माध्यमातून सुद्धा मंगल होऊ शकते. आपली श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या मंगल प्रसंगी या परिवाराने खूप श्रद्धेनं हा परित्राण पाठ श्रवण केलेला आहे आणि आपणही सर्वांनी या परित्राण पाठामध्ये सहभागी होऊन बुद्धवचन आत्मसात केलेलं आहे. या बुद्ध वचनाचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करत चला. यामध्ये आपलं खूप मंगल आहे, खूप कल्याण आहे. अशा प्रकारे एवढाच उपदेश देतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलं. सर्वांचे मंगल हो, कल्याण सुख.